बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे आता आमने सामने आलेत. गावठाण भागातल्या अनधिकृत बांधकामांवर देखील हातोडा चालवण्यात येत आहे. आयुक्तांनी ही कारवाई करू नये म्हणून आमदार मंदा म्हात्रे पालिकेत आयुक्तांना भेटायला गेल्या होत्या. मात्र तुकाराम मुंढे यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नसून आपला अपमान केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला. शिवाय मुंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील म्हात्रे म्हणालेत. गावठाण भागात कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका जबाबदार असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान गावठाण भागातल्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवरती कारवाई नसून सध्या अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामांवरती कारवाई केली जात असल्याचं स्पष्टीकरण यावरती आयुक्तांनी दिलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं सभागृहामध्ये की जोपर्यंत जीआर होत नाही, जोपर्यंत त्यांची बाउंड्री ठरत नाही किंवा जोपर्यंत सिटी सर्वे होत नाही तोपर्यंत कुठल्याही घराला हात लावू नका. पण आज जे चित्र 2 महिने झाले जवळजवळ सगळी प्रकल्पग्रस्तांच्या घराच्या ज्या भूमिपुत्रांच्या इमारती आहेत त्याच्यावर हातोडा पडण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही जर उद्यापासून जर कारवाई थांबवली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू येणाऱ्या अधिवेशनामध्ये. मंदा म्हात्रेंनी तो बोलून दाखवला असेल तर ते त्यांचं सभागृह वेगळं आहे, माझं सभागृह वेगळं आहे. माझ्या सभागृहाने तर काही असा निर्णय घेतलेला नाही, परंतु त्यांच्या सभागृहाने जर घेतला असेल तर विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये हक्कभंग येऊ शकेल. परंतु माझ्याकडे तरी तसा काही विचार नाही कारण विचाराधीन नाही आहे.